हॅलो शेतकरी मित्रांनो, कसे आहात सगळे? आय होप सगळे चांगले असतात. तर आज तुमचा भाऊ घेऊन आला आहे पुन्हा एक व्हिडिओ जे अति आवश्यक आहे. सध्या जे वापर चालू आहे कॉलम पाईपचा, सगळ्यात जास्त प्रमाणात वापर चालू आहे कॉलम पाईप, आशीर्वाद पाईप ज्याला म्हणतो आपण. आणि हा तुटण्याचं प्रमाण जास्त वाढला आहे. कारण मोटर फसली तर सगळे लोक चेन लॉक लावून थोडं टेन्शन मारून पाहतात आणि त्याच्यामध्ये पाईप तुटून येतो आणि मग मोटर काढता येत नाही, असं बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे. पण काही टेन्शन घेऊ नका. कॉलम पाईप तुटल्यावर सुद्धा मोटर काढता येते, हे आज आपण पाहत आहोत. 60 फुटावरती हा कॉलम पाईप तुटून आलेला आहे. मोटर 70 फुटावर आहे. एक पाईप घेऊन राहिलेली आहे मोटर खाली. तर आज सविस्तर तुमचा भाऊ दाखवणार आहे की कशी धरणार आणि कशी काढणार हा राहिला पाईप, एक छडी आणि त्याच्या खाली मोटर. सगळ्यात आधी प्रॉब्लेम चेक करून घेणार आम्ही. तर आता प्रॉब्लेम असा आहे की केशिंग फुटलेले आहे. केशिंग फुटून ज्याचे तुकडे जे आहेत ते खाली गेले आहेत आणि त्या तुकड्यामुळे मोटर फसलेली आहे. हे आपण बघू शकतात केशिंगचा तुकडा कसा अडकलेला आहे. तर हा प्रकार बऱ्याच जागेवर होतो, किंवा केशिंगच्या जागी एखादा खडा येऊन अडकतो किंवा दगड येऊन अडकतो. तर ही मोटर दोन्ही प्रकारे धरता येते, बाहेरून सुद्धा धरता येते आणि आतमधून सुद्धा धरता येते. तर आम्ही पहिला पर्याय आतमधून धरायचा ट्राय करू. आतमधून जर सक्सेस नाही झाली धरणं तर मग बाहेरून पकडायचा प्रयत्न करू. पण सगळ्यात सोपा मार्ग इनसाइड होल्डर धरणं आहे. हा आमचा हत्यार जे मोटरला इनसाइडमधून धरणार. आता याला फक्त प्रॉब्लेम एवढाच आहे की मोटरच्या पाईपामध्ये गज जायला पाहिजे. गज जर पाईपामध्ये गेले तर मोटर आतमधून लॉक करता येते आणि काढता सुद्धा येते. तर बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे तुम्ही खूप अवघडमध्ये जातात आणि पाईपच्या आतमध्ये काय गज टाकतात. त्याचं कारण असं आहे की आतमधून मोटर बरोबर सेंटर घेऊन चालते. लोड पूर्ण मोटरवर पडतो चारी बाजूना सारखा, आणि ह्या मोटरला काही सपोर्ट नाही आहे. मधामध्ये थांबलेली आहे 70 फुटावर. बोर 150 फूट आहे. तर ही फक्त केबलवर थांबलेली आहे. त्यामुळे आम्ही आतमधून धरायचा निर्णय घेतला. कारण बाहेरून धरायचं म्हणल्यावर आधी केबल तोडावं लागेल किंवा ते ऑटोमॅटिक तुटणार धरण्याच्या प्रयत्नामध्ये. त्यामुळे आतमधून धरणार आणि आतमधूनच ओढणार, तर ते जास्त सक्सेस असतं. गज पाईपामध्ये गेलेला आहे, बघू शकतात आपण. ते पण दोन्ही पर्यायाने टाकू शकतात. असं सेंटर देऊन बी टाकता येतो आणि कॅमेऱ्याने सुद्धा टाकता येतो. पण आमच्याकडे कॅमेरा आहे म्हणून आम्ही कॅमेरा टाकूनच टाकला आहे गज आतमध्ये. मोटर आमची परफेक्टली धरण्यात आलेली आहे आणि आम्ही ओढणं सुरू केलं. 10 फूटवर आलेली आहे पूर्ण. या प्रकारे आम्ही पूर्ण गज काढून घेऊ. थोडं फास्ट फॉरवर्ड करत आहोत कारण एवढा वेळ नसतो कोणाकडे बघायला. वारा भरपूर होता त्याच्यामुळे आमचा कॅमेरासुद्धा हलू लागला. मध्ये मध्ये अँगल पण चेंज झालं. परत एकदा अँगल चेंज झालं. ज्या वेळेला मेन बोर बघायचं काम होतं त्यावेळेलाच आमचा कॅमेरा हलला. पण पाईप आमचा वर आलेला आहे आणि आता डायरेक्ट पाईपाला क्लॅम्प लावून गज काढून घेणार. आणि आतमधून गज टाकून मोटर धरायचं कारणच हे आहे आमचं की मोटर नाही निघत असेल तर गज काढून घेता येतात. तर दुसरा माणूस कोणी येऊन प्रयत्न करू शकतो. असं नाही की आमची अवस्था नाही निघली तर दुसरं कोणी काढू शकत नाही.
यामुळे आम्ही बाहेरून कधी गॅस टाकत नाही. हा एकमेव कारण आहे की ज्यामुळे आम्ही आतमधूनच गॅस टाकतो. मोटरवर आलेले आहे आणि आमचा गज आम्ही काढून घेणार आता. ह्या झाला अनलॉक. एक गज राहिलेला आहे फक्त काढायचा. गज काढून घेतला की मग छडीनं डायरेक्ट मोटर वळणं आणि मोटरवर येणार. व्हिडिओ टाकायचा फक्त उद्देश एवढाच आहे की शेतकऱ्यांना सुद्धा माहिती व्हावा आणि मेकॅनिकना सुद्धा माहिती व्हावं. आता कोणाला राग येत असेल किंवा कोणाला वाईट वाटत असेल की आमच्या अपोजिटमध्ये व्हिडिओ टाकतोय, तर असं काही नाही आहे. फक्त माहिती व्हावं. तुम्हाला माहीत असेल तरी पण सुद्धा दुसऱ्या कोणा मेकॅनिकला माहीत नसेल, तर त्यासाठी हा व्हिडिओ टाकणं आहे की त्यांना सुद्धा माहिती व्हायला पाहिजे किंवा शेतकरी मित्रांना सुद्धा माहिती व्हायला पाहिजे की आपली मोटर अशा प्रकारे तुटली तरी काढता येते. असं नाही की मोटर कधी निघणारच नाही. मोटर आमची आलेली वर. बघू शकतात आपण, मोटर एकदम सेफली वर आलेली आहे पूर्ण. आणि केशिंगचे तुकडे कशा प्रकारे तुटून मध्ये गेलते आणि कसे फसून ते बारीक चुरा झाला त्याचा, हे आपण बघू शकतात. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओज. धन्यवाद.